हाय मैत्रिणींनो, बघा काल मी गेली होती भाजीला पण आणली. पण आता या भाज्या सगळ्या आणल्यात म्हणल्यावर त्या भाज्या निवडून व्यवस्थित काढून ठेवावं लागतील आणि संध्याकाळचं मला स्वयंपाक पण करायचं आहे. कारण माझा चेहरा बक्षांतर असा पूर्ण उतरलेला आहे. कारण काय होतंय, किडनी स्टोन मला खूप त्रास देतोय बरं का. कारण एवढं म्हणजे मी पाणी वगैरे पिते, एवढी काळजी घेते, तरी पण सारखं नाही का खूप त्रास करते मला. मग आम्ही रात्री काल नाही का कालच्या व्हिडिओ मी तुम्हाला सांगितलं होतं की एका ताईला आम्ही सांगितलं आणायला ते गळलिंबू. मग त्या आणणार आहेत आज. मग दाजी म्हणले मी येताच घेऊन येतो. आणि ही बघा मुगाची मटकी मी भिजू घातली होती, जराशी जास्तच झाली होती माझ्याकडे मूग आणि मटकी भिजू घातली होती, पण ती काय मी आता परत केलीच नाही भाजी. तर भेंडी टॅमॅटो वांगं बघा हे सगळं टोपल्यात भरले. आता हे ठेवून टाकते फ्रीजमध्ये. आणि हा वाटाणा आणि काळा घेवडा ह्याच्यामध्येच टाकले फ्रीजमध्येच. कारण हे बटाटे वगैरे मला फ्रीजमध्ये नाही ठेवता येत, कारण फ्रीजमध्ये ठेवलेले चांगले नसतात, त्यामुळे मी बटाटे फ्रीजमध्ये ठेवत नाही. आता हे कोथिंबीर आणि मेथी मी निवडून घेते, कारण मला बोलायला पण होत नाही. आवाज लावायचा म्हटलं तरी बोमच होते नुसती माझी, कारण माझं लक्षच लागत नाही आव. तर बघा किचन कटा पूर्ण मी पुसून घेतला व्यवस्थित. आता करणार आहे मी स्वयंपाक, कारण संध्याकाळ झाली, स्वयंपाक करायचे. आता बघा 6:30 वाजल्यात. कारण मी भाजीला गेली म्हणलं की थोडंफार इकडे तिकडे बायका भेटतात रस्त्याने बेलायला, थोडं बोलतच थांबते मी, मला लई बोलायला लागते तशी पण. तर बघा फायनली इकडे मी अंडी उकडायला ठेवल्यात, कारण आता संध्याकाळचा स्वयंपाक करायचं म्हटलं तरी काहीतरी भाजी करावीच लागते. भाजीला भरपूर आणलं आहे मी आत्ताच, पण पोरं म्हणली की अंड्याची भाजी बनव. मग चला म्हणलं अंड्याची भाजीच बनवते. उकडायला ठेवले एकीकडं अंडे, तर म्हणलं पातेल्यामध्ये थोडंसं भात पण लावून घेते, कारण भाजी पण निवडायची आहे. तर बघा कोथिंबीर आणि मेथी मी घेतली निवडायला. खाली परात आहे, परातीमध्ये त्या दोन्ही गड्ड्या ठेवल्यात. आता म्हणलं हे दोन्ही निवडून घेते, म्हणजे सकाळी बरं पडेल आपल्याला भाजी करायला नाही का. कारण सकाळी निवडून घ्यायचं म्हणलं की खूप गोंधळ होतो, तो काय होत नाही. फायनली बघा मी इकडे गेली अंड्याची भाजी, आणि इकडं गरम गरम बघा ज्वारीच्या भाकरी करून घेते. कॅमेरा धरत बघा भाकरी थोडीशी करपली माझ्याकडून. अशा प्रत्येक गोष्टी काही तर डबल काम करायचं म्हणलं की असं काहीतरी होतंच, आणि माझ्याकडून तर 100% होतंच ते. तर बघा फायनली मस्त गरम गरम भाकऱ्या केल्या ज्वारीच्या, भात पण झाले, भाज्या पण निवडून घेतल्यात, कारण फ्रीज पण सगळं आवरून घेतले. या मग जेवण करायला. तर उन्ही लावून बघा भाकऱ्या बनवल्यात. आणि इकडे बघा दाजी आल्यात आत्ता. चला तर दाजी आले तर दाजींना चहा देते, कारण दाजी आलेल्या काही जेवायला बसत नाहीत किंवा जेवत पण नाहीत, त्यांना 9 9:30च्या नंतर जेवायला लागतं. तर मला म्हणले लिंब आणलं बघ हे. तर बघा हे लिंब असे आणल्यात दाजी. हे गळलिंबू आहे का नाही मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. गळलिंबू का येडलिंबू असं म्हणतात त्याला, तुमच्याकडे काय म्हणतात ते पण नक्कीच सांगा. आणि हे कसं खातात ते पण तुम्हाला माहीत असेल तर प्लीज मला नक्कीच थोडं तरी सजेस्ट देत जा, कारण तुम्ही कमेंटच करत नाही कोणीच. कारण कमेंटला मी सगळ्यांच्या रिप्लाय देते. पण चला तर मग मिनी व्लॉग कसं वाटलं नक्कीच सांगा. बाय.